पोरोड येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली। परभणी तालुक्यात असलेल्या मौजे पोरोड येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून परभणी जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे सदस्य गणपत तिडके, रतन मोरे, मिलिंद रणखाम, राहुल पवळे, कमलेश टेंगे यांची उपस्थिती होती। तर पोरोड शाखा अध्यक्ष म्हणून शेख चांद शेख साहेब, तर कार्यकारिणीमध्ये श्रावण सरोदे, दीपक भाऊ सरोदे, हरिश्चंद्र कांबळे, प्रकाश कांबळे, रोहिदास तुसुंद्रे, गौतम तुसुंद्रे, रवी दापसे, राजाभाऊ सरोदे हे आहेत। तर सदस्य म्हणून हनुमान तुसुंद्रे, नितीन तुपसुंद्रे, देवानंद तुपसुंद्रे, मोहन तुपसुंद्रे, रामा तुपसुंद्रे, साहेबराव कांबळे, सुनील कांबळे, विनोद कांबळे, विष्णू कांबळे, आश्रोबा सरोदे, रामा सरोदे, विलास तिडके, शेख करीम, प्रकाश गाडगे, अर्जुन धापसे, शेख खुर्शीद, शेख शहाबुद्दीन, जयराम माने, बाबासाहेब गिराम, मनोज तिडके असून यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर मार्गदर्शन करताना म्हणाले की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हात बळकट करण्यासाठी 18 पगड जातींच्या लोकांना एकत्र आणून वंचितांची मोठ बांधण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज पोरोड येथे शाखा स्थापन करण्यात आली असून आगामी होऊ घातलेल्या सर्वच निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढण्याचा निर्धार सचिन गंगाखेडकर यांनी कार्यकर्त्यांच्या साक्षीने व्यक्त केला आहे।